तर बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरणी पुणे विद्यापीठानं मोठी कारवाई केलेली आहे। पुणे विद्यापीठाचा कर्मचारी रमेश मुखेकरचं निलंबन करण्यात आलंय। पदवी प्रमाणपत्र देण्यासाठी कर्मचारी रमेश मुखेकर याने विद्यार्थी साहिल कदम याच्याकडून 70,000 रुपये घेतल्याचा विद्यापीठाच्या प्रेस नोटमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरणामध्ये भाजप विचाराचे लोक असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। अशा या युनिव्हर्सिटीमध्ये जिथं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलं गेलं आहे तिथं अशा खोट्या डिग्र्या दिल्या जात असतील ते हे योग्य नाही असं आमच्या सगळ्यांची त्याच्यामध्ये भूमिका आहे। मग कुठेतरी युनिव्हर्सिटीमध्ये गडबड सुरू झाली आणि गेल्या 3 दिवसांमध्ये कारवाई झालेली आपण सगळ्यांनी बघितली। मुखेकर नावाची जी व्यक्ती आहे त्यांच्यावर FIR झालाय, त्यांना निलंबित केलंय। त्यामुळे याच्यात कोण कोण जबाबदार आहे एवढं धाडस एका छोट्या अधिकाऱ्याला कधी करता येत नाही। हे रॅकेट फार खोलवर तिथं जात असतं। या कंपन्यांमध्ये या युनिव्हर्सिटीच्या मालकीच्या असल्या तरी याच्यामध्ये भाजप विचाराचे अनेक लोक त्याच्यामध्ये भरलेले आहेत।